नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर निवडणूक लढण्याचा निर्णय। मुकेश शहाणे यांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गिरीश महाजन यांच्याशी भेट झाली, बैठक झाली, मात्र तरी सुद्धा त्यामध्ये काही त्यांना यश आलेलं नाहीये। मुकेश शहाणे हे आपल्या बंडखोरीवर कायम आहेत, ते निवडणूक लढवणार आहेत। तर नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गिरीश महाजनांच्या बैठकीनंतर सुद्धा ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। महाजनांना मुकेश शहाणेंची समजूत काढण्यात अपयश आलेलं आहे। सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अपयश आलेलं आहे गिरीश महाजनांना, काय नेमकं म्हटलेलं आहे शहाणे यांनी? खरं तर शहाणे यांनी काही वेळापूर्वी मुकेश शहाणे आणि यांची चर्चा झालेली आहे। सुनील केदार देखील यावेळी शहराध्यक्ष उपस्थित होते। मात्र तरी देखील मुकेश शहाणे आपल्या उमेदवारीवरती ठाम असल्याचं समोर येत होतं आणि आता मुकेश शहाणे आपला माघारी अर्ज घेणार की नाही यावर आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर अजूनपर्यंत माघारीसाठी मुकेश शहाणे असतील किंवा दीपक बडगुजर यांची देखील माघार घेणार असल्याची चर्चा होती। अजून कोणीही या ठिकाणी पोहोचलेलं नसलं तरी आता सध्या सुनील केदार जे आहेत ते आणि मुकेश शहाणे यांची गिरीश महाजन यांच्या बरोबर चर्चा पार पडलेली आहे आणि या चर्चेमध्ये अजून कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो आलेला नाहीये। गिरीश महाजन आता याबद्दल अजून काय निर्णय घेतील, अजून कुठल्या प्रकारची चर्चा होऊन काय तोडगा निघतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महाजनांच्या मध्यस्थीला अपयश आलेलं आहे। नाशिकमध्ये मुकेश शहाणे हे बंडखोरी त्यांनी केलेली आहे आणि आता ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। समजूत त्यांची काढण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनांनी, मात्र त्यांच्या या मध्यस्थीला अपयश आलेलं आहे। मुकेश शहाणे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। भाऊ काय सांगाल, भाऊंना भेटायला आलेत गिरीश भाऊंना?